मित्रांनो, आज आपण सोसायटीमध्ये प्राणी पाळत असताना वाद निर्माण होतात याबाबत चर्चा करणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं की एखादा सभासद सोसायटीमध्ये राहत असताना कुत्रा किंवा तत्सम प्राणी पाळत असतात. म्हणजे सभासदांची जबाबदारी काय असते की त्या कुत्र्याची किंवा त्या प्राण्याची व्यवस्थित देखभाल करणे, तो कुठे घाण करणार नाही याची काळजी घेणे, त्याच्यापासून कुणाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणे ही त्याची जबाबदारी असते. पण बऱ्याच वेळा काय होतं, सभासद या प्रकारच्या जबाबदाऱ्या घेत नाहीत. त्यामुळे सोसायटीमध्ये अपघात होतात. तो प्राणी किंवा तो कुत्रा एखाद्या व्यक्तीला चावतो. त्यामुळे सोसायटीमध्ये वाद निर्माण होतात. मित्रांनो, नुकतंच मुंबई मधील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला 324 IPC 324 आणि IPC 289 या कलमाखाली आपल्या ताब्यातील प्राणी याची योग्य प्रकारे सांभाळ केला नाही आणि त्यामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला, या कलमाखाली दोषी धरून नुकतंच 4 महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याच्यामुळं एक अधोरेखित झालेलं आहे की जो सभासद प्राणी पाळेल त्याची ही पूर्ण जबाबदारी असते की त्या प्राण्यामुळे दुसऱ्या एखाद्या मानवी जीवनाला किंवा मानवी व्यक्तीला धोका निर्माण होता कामा नये. इथं एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जरी त्या प्राण्यांवरती प्रेम असले तरी तो प्राणी कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या व्यक्तीशी कसा वागेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवलं पाहिजे की कुत्र्याला माणूस बनवायला जाऊ नये आणि कुत्र्यावरच्या प्रेमापोटे आपण कुत्रा बनू नये हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक सभासदाने. इथं की आपल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हे तत्व नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे सर्वांनी. हे अधोरेखित होतं. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने सोसायटीमध्ये राहत असताना किंवा समाजामध्ये राहत असताना आपल्या ताब्यातील किंवा आपण सांभाळलेल्या पाळलेल्या प्राण्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला कधीही नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. अन्यथा जर त्या प्राण्यामुळे एखाद्या व्यक्तीला काही धोका निर्माण झाला किंवा त्याच्यामुळे त्याच्या जीविताला धोका निर्माण झाला तर ती व्यक्ती प्राणी मालकाविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार करू शकते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे प्राणी पाळताना दक्षता महत्त्वाची आहे. धन्यवाद.